आज आम्ही निघालो होतो टूर घेऊन. आता ते कुठे आणि कोणाची हे पुढे तुम्हाला कळेलच. त्यासाठी इथे बस येऊन रेडी होती आणि शाळेचे सगळे मुलेसुद्धा आलेली. त्यांनाच त्यांची प्रेझेंटी घेऊन बसमध्ये चढवत होते टीचर्स आणि हे. मी अवधूतला घेऊन एका साईडला उभारलेले, कारण हा त्याचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. त्यामुळे तो थोडासा असा बावचळलेला. त्याला काय होतं हे कळतच नव्हतं. त्यानंतर सगळ्या मुलींना गाडीमध्ये बसवलं आणि आम्ही निघालो लोणावळ्याकडे. आमची ट्रिप होती वेट एन्जॉय आणि इमॅजिका. त्यासाठीच आम्ही निघालेलो. हॉटेलवरती सकाळी 4:30 का 4:15 वाजताच पोहोचलो. टाईमच्या खूप लवकर पोहोचलेलो आम्ही. त्यामुळेच हॉटेलमध्ये थोडासा आराम केला. 2-3 तास मस्तपैकी झोप काढली. अवधूतची तर पूर्ण झोप झालेली, त्यामुळे तो काही झोपला नव्हता. मी आणि आम्ही दोघंसुद्धा झोपलेलो. त्याचं खेळणं एकटं चालू होतं. तसं अधूनमधून माझं लक्ष होतंच त्याच्याकडे. आणि आम्ही सगळे तयार झालो आणि निघालो वेट एन्जॉयला जायला. पोहोचलो तिथं. नाश्ता वगैरे सगळे करून गेलेलो. मी मुलांकडे थांबलेले, कारण मुले राईड खेळत होते आणि हे अवधूतला घेऊन या बोगीमध्ये बसलेले. तिथल्याच एका मुलीने हा व्हिडिओ काढला. तोपर्यंत मी मुलांवरती लक्ष ठेवत होते आणि आमचं वॉटर पार्क खेळून झालेलं. फोन मी घेऊन गेले नव्हते, कारण अवधूत खेळत होता. त्याच्याकडे लक्ष ठेवू का फोन सांभाळू, त्यामुळे मी काही शूट केलं नाही. त्यामुळेच यामध्ये ॲडसुद्धा झालं नाही ते. त्यानंतर हे गेले मुलांकडे आणि मी अवधूतला घेऊन ट्रेनमध्ये बसले. अवधूतला सगळ्या मोठ्यांच्या राईड्स खेळायच्या होत्या, पण त्याला ते अलाउड नसल्यामुळे त्याला असंच काहीतरी छोटं खेळवत होतो मी. त्यामुळे त्याला हे ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेनला 100 रुपये तिकीट होतं. त्यानंतर अवधूतला घेऊन मी आज झुल्यात बसले, ज्यामध्ये मीच एवढी घाबरत होते, पण अवधूत अजिबात घाबरत नव्हता. तो सगळं डोळे उघडे ठेवून बघत होता आणि मी हे शूट माझे डोळे बंद करून केलेलं होतं, कारण मला खूप भीती वाटत होती आणि तो काही उतरायचं नाव घेत नव्हता. संध्याकाळी हॉटेलवरती आलो आणि मुलांसाठी इथं आम्ही DJ नाईट ठेवलं होतं. ते सुद्धा मुलं इतकी छान एन्जॉय करत होते. इतके दमलेले मुलं तरीसुद्धा खूप नाचत होते. खूप म्हणजे खूप नाचत होते. आम्हीसुद्धा थोडासा डान्स केला. त्यानंतर मुलांसाठी जेवण होतं. चायनीजच होतं. नूडल्स, फ्राईड राईस, मंचुरियन, सूप आणि आईस्क्रीम असं छान असं जेवण होतं. सगळ्या मुलांनी मस्त जेवण केलं आणि त्या दिवशी होता चिल्ड्रन्स डे, त्यामुळे मुलांसाठी केक आणलेला. मुलांसाठी वेगळा, मुलींसाठी वेगळा, असे 2 केक आणलेले. मस्तपैकी केक कट केले आणि केक कट करून संपला कधी हे सुद्धा कळालं नाही. आणि आम्ही या टूरमध्ये काय काय फॅसिलिटीज देतो हे तुम्हाला माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये कळेलच. लॉंग व्हिडिओसुद्धा लवकरच येईल, त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. बाय.